डाएटमध्ये खाण्यासाठी एकदम उपयुक्त आणि हेल्दी आजची रेसिपी आज आपण पाहणार आहोत. सोबतच झटपट देखील बनते. घरात काही भाजीला नसेल तर ही रेसिपी नक्की बनवून खा. खूपच भारी लागते. त्यासाठी सर्वात आधी ज्वारीचे पीठ घ्यायचे. त्यामध्ये थोडंसं बेसन पीठ, थोडंसं तांदळाचं पीठ, लाल तिखट, हळद, जिरे, ओवा, लसणाची पेस्ट करून टाकायची आहे. सोबतच भरपूर असा कांदा आपण बारीक बारीक चिरून ह्यामध्ये टाकून घेणार आहोत. भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर ह्यामध्ये टाकून घ्यायची आहे. सोबतच चवीनुसार मीठ, पांढरे तीळ, थोडंसं तेल टाकून अगदी थोडं पाणी टाकून आपल्याला ह्याचा घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा आहे. जास्त घट्टही नाही आणि जास्त सैलसरही नाही, अशा पद्धतीचा आपण ह्याचा गोळा बनवून घेणार आहोत. बस झालं. आता काय थालीपीठ बनवायला घेऊयात आपण. त्यासाठी सर्वात आधी आपण एक कपडा घ्यायचा आहे कॉटनचा, त्याला पाण्यामध्ये डिप करून अशा पद्धतीने पाट्यावरती ठेवायचा आहे आणि पिठाचा गोळा घेऊन त्याला अशा पद्धतीने थापून घ्यायचा आहे. मधोमध ह्याला छान असे छिद्रे पाडून घ्यायचे आहे, जेणेकरून आपलं थालीपीठ जे आहे ते एकदम क्रिस्पी बनतं. तव्याला भरपूर असं तेल लावून आपण दोन्ही बाजूनी खरपूस खमंग आपण हे शेकून घेणार आहोत. पाहिलात, तयार आहे आपला पारंपरिक पद्धतीची थालीपीठ. आवडली ना रेसिपी? कशी वाटली मला नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का. आणि नेक्स्ट तुम्हाला कोणती रेसिपी पाहायला आवडेल मला नक्की सांगा. तोपर्यंत